एका कढईमध्ये 2 ते 3 छोट्या आकाराचे कांदे मी स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे. नंतर त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि छान मंद गॅसवर मी त्याला परतून घेतलेलं आहे. थोडं लालसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला आहे एक मोठ्या आकाराचा आणि त्याला पण छान असं तळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर मी 1 ते 2 पळी तेल टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान असं तो मसाला फ्राय झालेला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये काही आपल्याला आवडेल असे मसाले टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, पनीर मसाला आणि धनिया पावडर टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून त्याला 2 मिनटं झाकून ठेवून शिजवून घेतला आहे. नंतर तो मसाला मी मिक्सरला काढलेला आहे. नंतर त्याच कढईमध्ये मी 3 ते 4 चम्मच तेल टाकून तेल चांगलं तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरे आणि आवडीनुसार खडे मसाले टाकायचे ते टाकले मी आणि 1 चम्मच लाल तिखट टाकलं आणि नंतर लगेचच मिक्सरला काढलेला मसाला टाकून परतून घेतलं छान असं तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्याच्या नंतर मी 1 ते 2 चम्मच मी मलाई टाकली होती. त्यानंतर ती पण व्यवस्थित अशी खाली वर करून घेतली. नंतरला मग मी त्याच्यामध्ये मटार टाकले होते, ते सुद्धा मस्त फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर मी घरी बनवलेला पनीर होता तो मस्त टाकला आणि त्याच्यामध्ये नंतर गरम पाणी टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकली, एकदम उकळी काढली. बघू शकता पनीर